नमस्कार. चला, आज आपण जातक कथांमधली एक खूप सुंदर गोष्ट ऐकूया. ही कथा आहे बुद्धांच्या एका पूर्वजन्माची आणि ती आपल्याला खूप काही शिकवून जाते. या कथेची सुरुवात होते एका अशा निरीक्षणाने ज्याने एका राजकुमाराचं आयुष्यच बदलून टाकलं. हे एकच वाक्य या संपूर्ण कथेचं सार आहे. आता या कथेचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की ही फक्त एका राजकुमाराची गोष्ट नाही, तर ज्ञान मिळवण्याच्या मार्गावर निघालेल्या एका आत्म्याची कथा आहे. बरं, जातक कथा म्हणजे नेमकं काय? तर या अशा कथा आहेत ज्या स्वतः गौतम बुद्धांनी सांगितल्या. कशासाठी? तर लोकांना नैतिक शिकवण देण्यासाठी आणि त्यांचा स्वतःचा आध्यात्मिक प्रवास कसा होता हे समजावून सांगण्यासाठी. तर आपली ही कथा आहे रम्म शहरातल्या युवराज युवंजनची. राजा सबदत्त यांचा हा सर्वात मोठा मुलगा. त्याच्याकडे सगळं काही होतं. राजशाही थाट, ऐशो आराम, म्हणजे कशाचीच कमी नव्हती. आणि मग एक दिवस असा उजाडतो जेव्हा एक अगदी सामान्य दिसणारं दृश्य त्याच्यासाठी एका मोठ्या ज्ञानाचं कारण ठरतं. पाहूया तो क्षण. झालं असं की एका सकाळी राजकुमार युवंजन आपल्या रथातून बागेत फिरायला निघाला. पण त्या दिवशी त्याला जे दिसलं ते पाहून तो थक्कच झाला. आजूबाजूचं सगळं जग जणू काही बदलून गेलं होतं. त्याला काय दिसलं तर सगळीकडे झाडांवर, पानांवर, गवतावर दवबिंदू असे काही चमकत होते, जणू काही कोणी मोत्यांच्या माळाच पसरून ठेवल्या आहेत. किती सुंदर वर्णन आहे, नाही का? पण गंमत बघा, जेव्हा तो त्याच दिवशी संध्याकाळी बागेतून परत आला तेव्हा ते सकाळचं सुंदर दृश्य पूर्णपणे गायब झालं होतं. ते सगळे दवबिंदू नाहीसे झाले होते. आणि मग त्याच्या मनात विचार आला, अरे, सकाळी इतकं सुंदर दिसणारं जग संध्याकाळपर्यंत असं कसं बदलू शकतं? इतकी सुंदर गोष्ट, इतकी क्षणभंगूर, इतकी अशाश्वत कशी असू शकते? आणि त्याच क्षणी त्याला साक्षात्कार झाला की आपलं, सगळ्या सजीवांचं आयुष्यसुद्धा या दवबिंदूंसारखंच आहे. ह्या एका जाणीवेने त्याच्या मनात एक नवी इच्छा निर्माण केली आणि या इच्छेमुळे त्याला आपल्या कुटुंबाशी एक खूप मोठा आणि तितकाच कठीण संवाद साधावा लागला. तो क्षणाचाही विचार न करता थेट आपल्या वडिलांकडे, राजाकडे गेला आणि म्हणाला, मला या जगाचा, या राजेशाही जीवनाचा त्याग करायचा आहे, कृपा करून मला परवानगी द्या. साहजिकच राजाला हे ऐकून धक्का बसला. त्यांनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. ते म्हणाले, अरे, तुला जे हवं ते माग, मी तुला सगळं काही देतो, पण संन्यासी होण्याचा विचार सोडून दे. पण राजकुमाराचं उत्तर खूप मार्मिक होतं. तो म्हणाला, माझ्याकडे कशाचीच कमी नाही, पण मला अशा गोष्टी नकोत ज्या नाश पावतील. मला असा मार्ग शोधायचा आहे जिथे म्हातारपण आणि मृत्यू नसेल. ही बातमी जेव्हा त्याच्या आईला, राणीला कळली, तेव्हा ती धावतच आली. तिने आईच्या मायेने त्याला थांबवण्याची खूप विनवणी केली. बाळा, तू जाऊ नकोस, असं ती कळवळून म्हणाली. पण राजकुमार आपल्या निश्चयावर ठाम होता. त्याने आपल्या आईलाही तेच उत्तर दिलं जे सत्य त्याला उमगलं होतं. तो म्हणाला, आई, जसे सूर्य उगवल्यावर गवतावरचे दवबिंदू नाहीसे होतात, तसंच माणसाचं आयुष्य आहे, मला रोखू नकोस. किती प्रभावीपणे त्याने आपली गोष्ट पटवून दिली. त्याच्या या सौम्य पण दृढ निश्चयापुढे अखेर सगळ्यांना झुकावं लागलं आणि तिथून राजकुमाराच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजाला आपल्या मुलाची प्रामाणिक इच्छा दिसली, त्यामुळे त्यांनी त्याला परवानगी दिली. म्हणजे राजकुमाराचा हा त्याग म्हणजे बंडखोरी नव्हती, तर ती त्याने मिळवलेली संमती होती. आणि इतकंच नाही, तर राजकुमाराचा धाकटा भाऊ युधिष्ठिर त्याच्या या निर्णयाने इतका प्रेरित झाला की त्यानेही त्याच्यासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि राजाने त्यालाही परवानगी दिली. म्हणजे ह्या नवीन मार्गावर तो एकटा नव्हता. आणि मग एका बाजूला दुःखी कुटुंब, रडणारी आई आणि दुसऱ्या बाजूला मोठा जनसमुदाय. या सगळ्यांच्या साक्षीने दोन्ही भावांनी शहराचा त्याग केला आणि आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. आता आपण या कथेच्या मूळ गाभ्याकडे येऊया. या कथेचा खरा अर्थ काय आहे? ही गोष्ट भूतकाळाला भविष्याशी कशी जोडते ते पाहूया. ही जी राजकुमार युवंजनची कथा आहे ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सिद्धार्थ गौतमाच्या महाभिनिष्क्रमणाचीच कथा आहे. म्हणजे जेव्हा सिद्धार्थ गौतमाने ज्ञान मिळवण्यासाठी राजवाड्याचा त्याग केला, त्याच घटनेचं हे त्यांच्या पूर्वजन्मातलं रूप आहे. आणि कथा संपताना आपल्याला कळतं की ह्या कथेतील पात्र कोण होती. राजकुमार युवंजन म्हणजे स्वतः बुद्ध.
त्याचा भाऊ युधिष्ठिर म्हणजे बुद्धांचे प्रिय शिष्य आनंद आणि राजा राणी म्हणजे बुद्धांच्या अंतिम जन्मातले त्यांचेच आईवडील. म्हणजे हे बंध जन्मोजन्मीचे होते. ही कथा आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवून जाते. ती म्हणजे कधीकधी आयुष्यातली मोठी सत्य आपल्याला अशाच एखाद्या साध्या क्षणभंगूर गोष्टीतून सापडतात. फक्त त्यासाठी ती पाहण्याची दृष्टी हवी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?